नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ. चला आज इतक्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी नानकटाई बनवून दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता एवढी छान झालेली आहे आणि कलर पण एवढा सुंदर आलेला आहे. अगदी मी परफेक्ट तुम्हाला असं प्रमाण पण सांगणार आहे. आणि किती वेळ बेक करायची. आतमध्ये पण आहे ना छान अशी पोकळ झाली पाहिजे. तुम्ही इथे नानकटाई बघू शकता आणि आपल्याकडे सगळे साहित्य घरामध्ये असतातच. हे बघा, दिसायला तर सुंदर झालीच आहे आणि आतमध्ये पण हे बघा अशी ढिसूर झाली पाहिजे. अगदी बाहेर आपण बेकरीमध्ये करतो किंवा बेकरीमधून आणतो त्याच्यापेक्षा सुंदर अशी इथे नानकटाई आपली तयार होणार आहे. तुम्ही रेसिपी संपूर्ण बघा आणि त्याचं अचूक प्रमाण सांगणार आहे मी तुम्हाला. फक्त तुम्ही लक्षात ठेवा आणि एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे. आपल्याला असं वाटतं की नाही खूप अवघड आहे नानकटाई बनवायला, तर खरंच एवढी छान झालेली आहे. तुमच्या समोर आहे, रिझल्ट बघू शकता. हे बघा, एकदम परफेक्ट. असं किती वेळ ठेवायची संपूर्ण माहिती सांगणार आहे. चला रेसिपीला सुरुवात करू. साहित्य घेतलेलं आहे सर्व मी ताटामध्ये काढून. फक्त तुम्ही त्याचं प्रमाण लक्षात ठेवा. आता तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर हेच साहित्य सगळं डबल घ्यायचं. 1 वाटी भरून इथे बघा मैदा घेतलेला आहे. त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचंय. त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी 0 नंबरचा रवा घ्यायचा आहे. त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पिठी साखर घ्यायची आहे आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे. हे बघा. आता त्याच्यानंतर इथे बघा पाव चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा आपला खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि इलायची पावडर लागणार आहे आपल्याला. चला आता इथे बघा एक चाळणी घेतली, खाली ताट ठेवलेलं आहे. आता आपल्याला हा मैदा घालून घ्यायचा आहे चाळणीमध्ये. बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि रवा आहे तो पण घालायचा आहे. कारण का ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. याने काय होतं, एकदम आपला हलका फुलका असा मस्त. हे बघा आता इथे ना जे बेकिंग पावडर आणि सोडा खाण्याचा तो पण घालून घेतलेला आहे. हे बघा आपल्याला आता चाळून घ्यायचंय. याने ना नानकटाई अशी एकदम खुसखुशीत होते आणि एकदम अशी हलकी फुलकी होते. चला इथे बघा चाळून घेते आणि सगळं मी जसं केलेलं आहे तसंच तुम्ही करा आणि थोडे का होईना तुम्ही ह्याच पद्धतीने करून बघा. नानकटाई एवढी परफेक्ट झालेली आहे आणि सुंदर झालेली आहे. तुम्ही एकदा केली ना तर तुम्ही अशीच कराल आणि केव्हाही करून खाल. आता हे ताट आपण बाजूला ठेवू. आता इथे बघा एक भांडं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी हे तूप आहे ना ते घालून घ्यायचंय. आता तूप घेताना ना एकदम असं पातळ नाही घ्यायचं, वितळलेलं, किंवा मग एकदम असं फ्रीजमधलं नाही घ्यायचं, असं मीडियम घ्यायचं. हे बघा. आता आपल्याला हे तूप काय करायचंय, फेटून घ्यायचंय. आता इथे तुपाचा कलर बघू शकता, पिवळा पिवळा आहे. पण जोपर्यंत तूप आपलं एकदम पांढरं होत नाही, क्रीमी होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे तूप असं फेटून घ्यायचंय. हे बघा, ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. याने पण आहे ना आपला छान असा हलका फुलका नानकटाई बनतो. हे बघा, तुम्ही बघू शकता पहिलं तूप कसं होतं ना आता कसं झालेलं आहे. आता कसं ओळखायचं, तुम्ही पण असंच करा, थोडं करून बघा. आणि प्लेटमध्ये पाणी घ्यायचंय. आता इथे बघा पाणी घेतल्यानंतर आपल्याला हे तूप थोडंसं पाण्यावरती टाकून बघायचंय. खाली तळाला गेलं तर परत फेटायचंय. वरती बघा असं तरंगलं तर मग आपलं इथे छान असं हे फेटून झालेलं आहे असं समजायचं. आता याच्यामध्ये आपण पिठी साखर घालून घेऊ. आता आपल्याला ती पण छान अशी मिक्स करायची 5 मिनिटं. म्हणजे तूप आणि पिठी साखर एकजीव झाली पाहिजे आणि एकदम असं क्रीमी झालं पाहिजे.
हे बघा. थोडीशी आपल्याला मेहनत लागते, बाकी काही नाही, पण अगदी छान होतात. हे बघा, बघू शकता तुम्ही किती छान आपली साखर आणि तूप छान असं एकदम क्रीमी झालेलं आहे. असंच व्हायला पाहिजे. आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण मैदा, रवा आणि बेसन पीठ चाळून ठेवलेले ते घालून घ्यायचंय. आता इथे आपल्याला छान ते मिक्स करायचंय, पण त्याच्या आधी इथे बघा जी इलायची पावडर होती ती पण घालून घेतलेली आहे. हे बघा, इथे आपल्याला हलक्या हाताने मिक्स करायचंय. आता तुम्हाला एकदम परफेक्ट असं मी प्रमाण सांगितलेलं आहे, इथे बघू शकता. चला आता इथे मी काय करते, हे आपल्याला चमच्याचं काढून घ्यायचंय आणि हलक्या हाताने याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. साखरेचं प्रमाण पण एकदम परफेक्ट असं सांगितलेलं आहे. 1 वाटी मैदा होता, अर्धी वाटी बेसन पीठ होतं आणि पाव वाटी रवा होता. त्याच्यामुळे 1 वाटी मी पिठी साखर घातलेली आहे. बघू शकता इथे बघा, ह्या पद्धतीने असं आपल्याला हलक्या हाताने थोडंसं मळून घ्यायचंय. आपल्याला जास्त रगडायचं नाही, हे पण लक्षात ठेवायचं. मोठ्या भांड्यामध्ये घेते आता मी आणि व्यवस्थित असं ते एकजीव करून घेतलेलं आहे. बघू शकता इथे, हे बघा. आता ठीक आहे, तुमचं एकदम पीठ कोरडं कोरडं राहिलं तर त्याच्यामध्ये अजून 1 ते 2 चमचा परत तूप टाकू शकता. आता इथे बघा पातेलं घेतलेलं आहे जाडबुडाचं. आता याच्यामध्ये मी ताटामध्येच बनवणार आहे. ताट बसल असं आपल्याला पातेलं घ्यायचंय. आता हे पातेलं आपल्याला गॅसवरती ठेवायचंय, पण मग त्याच्यामध्ये बघा ही रिंग ठेवलेली आहे मी, आणि आपल्याला हे पातेलं प्रीहीट करायला गॅसवरती ठेवायचं आहे, कमी गॅसवर, आणि झाकण ठेवलेलं आहे मी. आता इथे बघा, आपण आता छोटासा इथे बघा गोळा घेऊ आणि आपला हात गरम असतो, थोडंसं गोल गोल फिरवलं ना, हे बघा लगेच आपला इथे असा नानकटाई आपला तयार होणार आहे. बघू शकता. आता मी इतकेच करते, पण तुम्ही पुढे बघाल इतके छान ते फुलतात. हे बघा, हे बघा, आपल्याला जास्त पण असं पातळ नाही करायचं. आणि इथे तुम्ही पीठ बघू शकता, अजिबात त्याच्या कडा वगैरे उलती नाही किंवा क्रॅक्स जाती नाही, पण तुम्ही पुढे बघाल ना एवढे छान त्याला क्रॅक्स पडताना. आता इथे आपण काय करायचं, चमचा घ्यायचा आणि असं आपल्याला अशा 2 बाजूला 2 रेषा मारून घ्यायच्या. म्हणजे याने काय होतं, अजून छान असे आपले क्रॅक्स तयार होतात आणि छान नानकटाई दिसतो पुढे. हे बघा, आता इथे मी हे बघा एक ताट घेते, बघू शकता, आणि ह्या ताटामध्ये कसे ठेवायचे ते पण पुढे तुम्हाला दाखवते. चला अजून एक मी नानकटाई तुम्हाला बनवून दाखवते. हे बघा, आता तुमच्याकडे असं गोल चमचा असेल ना, तर त्याने 1 चमचा घेतला तरी पण चालेल, पण मी अंदाजीच घेते आता. हे बघा, आपल्या हातावर असं गोल फिरवायचं, जास्त पण दाब नाही द्यायचा आपल्याला, हे पण लक्षात ठेवायचं. हे बघा, अगदी पेड्यांसारखं इथे आपला गोळा तयार झालेला आहे. हे बघा, अगदी नॉर्मल आपल्याला दाब द्यायचा आणि परत चमच्याने अशी छान त्याला थोडंसं असं 2 रेषा मारून घ्यायच्या. तुम्ही नानकटाई इथे बघू शकता किती छोटा केलेला आहे, आणि पुढे गेल्यानंतर तुम्ही बघा तयार झाल्यानंतर किती मोठा झालेला आहे. चला आता सगळे नानकटाई या पद्धतीने मी बनवून घेते. आता इथे बघा ताटामध्ये ठेवताना अंतर बघा मी किती ठेवलेलं आहे, बघू शकता, आणि पुढे तुम्ही बघा हेच ताट. आता याच्यावरती आपण थोडेसे पिस्त्याचे काप लावून घेऊ. हे बघा, हे असे सगळे आता मी ताटामध्ये बनवून घेते, आणि पिस्त्याचे काप किंवा काजूचे तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही याच्यावरती लावू शकता. हे बघा, ह्या पद्धतीने मी ताटामध्ये ठेवलेले आहे आणि अंतर पण मी असं ठेवलेलं आहे, बघू शकता. चला आता आपण हे ताट इथे पातेल्यामध्ये ठेवून घेतलेलं आहे. पातेलं गरम आहे, बघू शकता. आता आपल्याला इथे याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला 20 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. आता तुम्हाला गॅसची
इथे आच दाखवते बघा, अगदी कमी, अजिबात आपल्याला गॅस वाढवायचा नाही. बघा, बघू शकता इथे 20 मिनटं झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा. हे बघा, गॅस बघू शकता तुम्ही किती स्लो आहे. चला, झाकण पॅक ठेवायचं. आता 20 मिनिटानंतर गॅस बंद केल्यानंतर परत 5 मिनिटं झाकण उघडायचं नाही, म्हणजे त्याची वाफ तशीच असते. आणि तुम्ही बघू शकता आता, हे बघा, मी पातेलं खाली उतरून घेतलेलं आहे. थोडंसं गार पण झालेलं आहे. बघू शकता, अजून मी काढलेलं नाही पातेल्यातून. आणि तुम्ही बघा, अजिबात त्याला जागा राहिलेली नाही. नक्की करून बघा. चला, व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.